नमस्कार. मी सांगलीमध्ये आत्ताच आलोय, पण तुमच्याबद्दल ऐकलं की कृष्णा मैयाची साफसफाई तुम्ही करता, त्याबद्दल थोडंसं सांगितलं बरं होईल. साधारणपणे मी गेली 30 वर्ष झालं माझं रोजचं दिनक्रम आहे. नदी स्वच्छ करणे, परिसर स्वच्छ राहणे. आज आमच्या सांगलीत गणपती मंदिर सोडलं तर आवर्जून निसर्ग सोडण्यात नसलेली कृष्णा मैया आवर्जून लोक तिथं एकांत घ्यायला किंवा अनेक विषय डोक्यात शांत निसर्गाचं वातावरणात जाऊन रम्य ठिकाणी बसावं यावं. लोकांचा नदी हा विषय लोकांना आवडावा. नदी म्हणजे काय येणाऱ्या पिढीला माहित व्हावं. आणि नदी म्हणजे काय दुर्लक्ष होत चाललंय. पूर्वी कसं आम्ही लहानपणापासून पोहायची सवय, आपण पोहायला तर नदीत पोहणं म्हणजे एक वेगळा व्यायाम होता. तो व्यायाम सगळ्यांना मिळावा, लहान मुलांना मिळावा. नदी स्वच्छ राहावी, निर्माल्यमुक्त व्हावी, प्लॅस्टिक मुक्त व्हावी. जर प्लॅस्टिक मुक्त निर्माल्यमुक्त नदी झाली तर आपल्याला सगळ्यांना चांगलं पाणी मिळणार आहे. त्याच्यावर अवलंबून असणारे जलप्राणी आहेत, त्यांना तर चांगला वावर करून त्यांची जर उत्पत्ती चांगली होते. जलप्राणी म्हणजे काय, जे पाण्यापासून जे शेवाळ वगैरे होणार ते खाऊन त्याच्यावर जगणारे जलप्राणी. आणि कधी तर आपण एखाद्या चपातीची पोळीची कधी छोटे छोटे गोळे करून टाका. असं मी लोकांना सतत सांगणार असते की तुम्ही निर्माल्य टाकू नका, देवादिकांचे फोटो टाकू नका. नदीत तुम्ही जे आपल्याला नको झाले ते नदी म्हणजे काही कदर कोणाला नाही आहे कॉर्पोरेशनचा. त्या नदी आहे म्हणून आपण आहे. ते कालानंतर ते भविष्यात आपली त्याच्यात खूप आठवण येणार की आपल्या सांगलीची नदी होती, आपण एवढं पाणी पितो तर भविष्यात काय होणार आहे काय आपल्याला कल्पना नाही. आता इथून 10 किलोमीटर गेलो तर पाणी नाही आहे. 8-8 दिवस 15-15 दिवस पाणी सुटत. त्या लोकांना पाण्याची किंमत कळत आहे. त्यामुळे आपल्या सांगलीतल्या लोकांनी आपल्या गरजेपुरतं पाणी वापरावं, पाणी स्वच्छ ठेवावं, स्वच्छ पाणी सगळ्यांना मिळावं ही माझी कळकळीची सर्व सांगलीकरांना विनंती आहे. नदी म्हणजे काय आहे, नदी म्हणजे आपला श्वास आहे. बरोबर. ती नदी आहे म्हणून आपण श्वास घेऊ शकतो. पाणी एकदम कोरडपट्टीत पाणी लागतं. प्रत्येक सेकंदात आपल्याला पाण्याशिवाय काही जगू शकत नाही. तसं नदी आपली जर चांगली राहिली तर आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी आपण आपल्या नदीविषयी प्रेम वाढवून नदीविषयी सतत लोकांना चांगल्या गोष्टी सांगून निर्माल्य टाकता म्हणजे आवश्यकता आहे. तुम्हाला जर खरंच काय तुम्हाला कोणी पदार्थ म्हणत असेल तर त्याच्यावर नदीवर अवलंबून जे जलप्राणी आहेत त्यांना जे आवश्यकता आहे ते खाऊ ते तुम्ही टाका. तुम्ही हे काम किती वर्ष करताय? हे काम माझं 30 वर्ष झालं चालू आहे. ते तुम्ही करता काय, तुम्ही टीम डेव्हलप केली कसं? आता आमच्या कृष्णामय जलतरण संस्था आहे, स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळ आहे, परत स्वामी समर्थ प्रतिष्ठान आहे आणि सरकार ग्रुप म्हणून आहे. जे कृष्णामयवर प्रेम करणार आहेत माझ्या म्हणजे आपल्या सर्वांच्या मी वाहून घेतलो म्हणजे असं मला ते प्रत्येक वेळ वाटतं. नदीमध्ये माझा श्वास आम्ही सगळेजण मिळतो. त्या आता पुराच्या वेळी खूप गाळ वगैरे माती वगैरे येते त्यावेळी सगळेजण टीमवर्क करून आम्ही काम करतो. एक नदीला माझी रोजचे 500 लोक येणारे पोहणार आहेत. त्या 500 लोकांना एक रिक्वेस्ट करून सांगतो, तुम्ही एकच पाठी टाका. एक पाठी टाका तुम्ही आंघोळीला जावा. एक पाठी टाकून म्हणजे आज 500 टाका, 500 पाट्या गेल्या, माझा एक घाट क्लीन होतो. तुम्ही टोटल किती घाट म्हणजे किती एरिया कव्हर होतो त्याच्यामध्ये? या सर्वसाधारणपणे माझ्या मते एक एरिया 25,000 स्क्वेअर फुटाचा एरिया आहे. जास्तच असेल, परंतु टप्प्याटप्प्याने जसं सुरुवातीला पुराच्या वेळा मी थोडं वाट करणे, त्यानंतर जसं जसं पाणी खाली उतरेल तसं तसं ते माती नदीतून येणाऱ्या गाळ मातीची विल्हेवाट एका साईडला लावणे किंवा ते पुढं हे आता गणपती विसर्जनावेळी काही अनेक प्रकार पटावर होतात. मोठ्या मोठ्या त्या छोट्या मोठ्या त्या लोकांना एक विनंती आहे की माझी तुम्ही आमचं गणपती मंदिर एवढं प्रसिद्ध आहे सांगलीचं, वर्षानुवर्ष चाललंय. गणपती मंदिर इतकं मोठ्या करून त्यात मूर्ती किती आहे मोठी, याचे भान ठेवून गणेश उत्सव साजरा करताना म्हणून तुम्ही उत्सव साजरा करा. 3 दिवस 4 दिवस 11 दिवस 7 दिवस आपला उत्सव साजरा करतो. कारण ते गणपती आपण मूर्ती विसर्जन नदीत करतो. नदीत केल्यानंतर त्या नदीत पाणी कमी जास्त होत असते. लेवल आपण येणारं पाणी महिन्यातून 2 वेळेस आपल्याला पातळी वाढते, पातळी कमी होते. पातळी कमी झाल्यानंतर त्या मूर्त्या उघड्यावर पडतात. अशा न होता बाबा त्या मूर्त्या नाही जाताना आम्हाला ते उचलताना हात येतो हातात, तोंड येते हातात, मुडके येतात. बरोबर. आपल्या देवकाची आपण प्रकार वाढतात, इकडून प्रकार वाढतो. असं न करता तुम्ही लईत लई 2 फुटाची किंवा 1.5 फुटाची 3 फुटाची मूर्ती, 1.5 फुटाची 2 फुटाची 3 फूट 5 फूट 6 फूट म्हणजे खूप म्हणजे स्पर्धात्मक हे घेतो. मेन आपल्या उत्सवाचा विषय राहतो बाजूला. 2 फुटाची आणि मी 4 फुटाची आणतो. म्हणजे याच्याबरोबर तुम्ही निर्माल्य बाजूला करता, अजून काय बाकीचा गाळ म्हणजे काय काय प्लॅस्टिक सगळं प्लॅस्टिक बाजूला करतो. ते लोक काही धुणं धुवायला तर त्यांचे कपडे तिथे टाकतात ते बाजूला करतो. शिवाय जनावर वगैरे धुवायला ते शेण घाण पडल्यानंतर एखाद्या माणसाचं पाय स्लिप होऊन त्याला अनुचित प्रकार काय घडून मग ते शेण एका साईडला साठवतो.
मग आता ज्या निर्माल्य आणि प्लास्टिक वगैरे जे काही बाजूला आलेलं असतं त्याचं तुम्ही काय विल्हेवाट लावता पाहिजे? कॉर्पोरेशनच्या ताब्यात देऊन टाकतो आम्ही. अच्छा, कॉर्पोरेशन त्या कंपोस्टमध्ये वगैरे टाकतं ते कंपनीमध्ये टाकतो. कॉर्पोरेशन तुमचं नाव आहे का? तुम्ही तुमचं नाव सांगा आणि किती वर्ष हे काम करताय? मी सतीश दा व्यवसायाने गणपतीपेठेमध्ये हमालीत काम करतो. माझा हात गाडा आहे आणि मला एक लहानपणापासून पोहायची सवय होती. माझी नदी स्वच्छ राहावी, सांगली आमची आहे किती चांगली. एक छोटासा प्रयत्न माझ्या सांगलीसाठी, माझ्या कृष्णमाईसाठी हा माझा चालू आहे. हा किती म्हणजे तुम्ही सुरुवात कशी केली? एकदम प्रेरणा तुम्हाला कशी झाली? आमच्या संस्थेचे काही ज्येष्ठ सदस्य आहेत, कृष्णमाई जयतर संस्थेचे किसन जाधव, अशोक गवळी, विश्वास गवळी, परत भाऊ बियाणी, भास्कर कुलकर्णी, सुभाष सदरगे ही काही ज्येष्ठ मंडळी करत होती. आता ते काही गोष्टी त्यातले काही लोक हे झाले. त्याच्यानंतर त्यांचा वारसा कुठं तर चालू राहावा, पुढं नदी स्वच्छ राहावी. आता मी होतो, आता 30 वर्ष मी आलो, मी अजूनपर्यंत 5 वर्ष 10 वर्ष 48 वर्षापर्यंत मी करणारच आहे. माझ्यानंतर असंख्य सतीश निर्माण व्हावे आणि आपली नदी, आपली सांगली आहे ती चांगली, बाहेर गावून येणाऱ्या लोकांनी नदीकडे येऊन बसावं आणि आपल्या सांगलीचं वर्णन पूर्ण देशात व्हावं एवढीच माझी. हे जे काम करताय एकदा पहिले तुमचं अभिनंदन. गेले 30 वर्ष तुम्ही सलग काम करता आणि महत्वाचं म्हणजे काय की सांगलीकरांना जागरूक करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुमचा काही ना काहीतरी उपक्रम चालू असतो. तुम्ही ते प्रयत्नशील आहात, त्याच्याबद्दलही तुमचं अभिनंदन. तुमचे धन्यवाद. जेवढे मानावे तेवढे कमीच आहे. आणि कधीही मी हे काम करतोय, माझी संस्था काढून मला बरेच लोक म्हणजे संस्था काढात मला काही नको म्हणतात, मला मग कामाच्या प्रभावात वाद राहायचा. माझी कृष्णा उगम ते शेवट समुद्र मिळाल्या, तसेच कृष्णेपासून उगम ते शेवट पण समुद्र पण माझं काम निर्माण व्हावं आणि माझ्यासारखे असंख्य सतीश प्रत्येक जागोजागी निर्माण व्हावे हीच माझ्या कामाची मिळालेली पावती आहे. वा वा. धन्यवाद आणि आभार. तुम्ही छान एकतर माहिती स्वतःबद्दल पण सांगितली, पण या उपक्रमाबद्दल जी माहिती सांगितली की सगळ्यांना उपयोगाला यावी, सगळ्यांना जेवढे कोणी बघतील त्यांनी प्रेरणा घेऊन काही ना काहीतरी करत राहावं याच्यासाठी. म्हणून परत एकदा मी प्रयत्नशील राहील याच्यासाठी. म्हणून नक्कीच तुमचे परत एकदा आभार मानतो. धन्यवाद.